हॅलो, कसे आहात सर्वजण? तर आजचा हा आमचा प्रवास खूपच लांबचा होता, कारण आम्ही चाललो होतो सोलापूरला. हे बघा, त्रिशा देखील खूप वैतागून गेली होती आणि जाताना हे काय प्रदूषण करत आहे, काय आहे हे सर्व. आम्ही तर वैतागून गेलो होतो. म्हटलं चला जात आहोत तर थोडा प्रवासातलाही व्हिडिओ दाखवा. मग जिकडे तिकडे अशी छान अशी शेती वगैरे केलेली होते, डोंगर होते, खूप छान असं वाटत होतं. पण ऊन देखील तेवढंच लागत होतं. थोडं पुढं गेलो तर बघितलं काय, खूप अथंग असा मोठा पसरलेली नदी होती. ते देखील बघून खूप छान वाटलं. आणि मग काय, त्याच्यामध्ये आम्हाला एवढं भारी वाटत होतं, असं वाटत होतं की नदीत जाऊन थोडंसं पाहावं. मग म्हटलं चला आता कुठे तर थांबावं आणि त्रिशाला देखील छान असं जेवण वगैरे भरवावं, कारण त्याच्यानंतरून त्रिशा थोडीशी शांत झाली. मग आता वेळ होती आमची, माझा तर उपवास होता म्हणून मी घेतली होती खिचडी. आणि मग काय, छान असा सूर्य देखील छान दिसत होता तिथं. मग आम्ही निघलो होतो पुढच्या प्रवासाला. हे बघा, इथं वीटभट्टी वगैरे होती. मी म्हटलं हे सगळं प्रदर्शन तुम्हाला देखील दाखवावं, जेणेकरून तुम्हाला छान वाटेल. आणि हे आहे उजनी धरण. मग म्हटलं हे देखील तुम्हाला दाखवावं. कसं वाटत आहे? तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर नक्कीच सांगा की खेडेगावात तुम्हाला जास्त आवडतं का शहरात आवडतं. पण खरं सांगू का, मी शहरातून खेड्यागावात चालले होते, पण हे सगळं वातावरण बघून मला